भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला। देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मोदींपर्यंत सर्वांनीच घराणेशाहीवरून विरोधकांना चांगलं झोडपून काढलं। पण आता हीच भाजप नांदेडमधील निवडणुकीमध्ये घराणेशाहीवरून वादात अडकली आहे। नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय, हा वाद नेमका काय होतोय, पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणूक 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी लढत आणि 23,650 मतदार या उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत। या नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले। पण महायुतीतल्या संघर्षापेक्षा इथे भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादीच चर्चेचा विषय झाली आहे। घराणेशाहीला कायम विरोध करणाऱ्या भाजपने एकाच घराण्यात 6 जणांना उमेदवारी दिली आहे। लोह्याच्या गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबातून भाजपचे 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे भाजपकडे निवडणुकीसाठी माणसंच नाहीत असा निशाणा विरोधकांनी साधलाय। लोहा नगरपालिकेमध्ये एकाच घरात 6 जणांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाहीला थारा नाही ही भावना व्यक्त केली जाते। मी पण भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्यावेळेस असं आम्ही कधी केलेलं नाही। उमेदवार जर मिळाले नसतील तर इतर समाजाला विनंती करून किंवा सर्वांचे उमेदवार घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उमेदवार मिळत नाही म्हणून एकाच घरात 6 उमेदवारी देण्याचा प्रताप या ठिकाणी स्थानिक भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। खरं तर आमदार प्रतापराव चिखलीकर एकेकाळचे भाजपवासीच। विधानसभा निवडणुकीतून लोह्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी चिखलीकरांना रातोरात कमळ सोडून घड्याळ हाती घ्यावं लागलं। भाजपमध्ये असताना चिखलीकरांची मुलंही नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरली होती। पण आता पक्षांतर झाल्यानंतर चिखलीकरांनी भाजपला घराणेशाहीवरून टार्गेट केलंय। त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी चिखलीकरांवर जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच घराणेशाहीमधून झाला आणि जे आमदार आहेत त्यांच्या गावातलं जर चित्र बघितलं, गावातला सरपंच त्यांच्या घरातला, गावातला चेअरमन त्यांच्या घरातला, जिल्हा परिषदेमध्ये मुलगा त्यांचा, मुलगी त्यांची, पुतण्या नगर महापालिकेमध्ये दुसरा पुतण्या अजून वेगळ्या ठिकाणी, भाचा एका ठिकाणी, बहीण एका पक्षामध्ये। मला असं वाटतं की घराणेशाही ही चिखलीकरांच्या घरामध्ये आहे। आज जे भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जातोय की जे 6 उमेदवार म्हटले जाते त्याच्यापैकी 4 नगरसेवक तर आजी माजी नगरसेवक होते आणि अनेक ठिकाणचे उरलेल्या काही ठिकाणी लोकांची इच्छा होती। आणि भारतीय जनता पार्टी काही एका माणसाची पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची कोर टीम प्रदेशाला उमेदवाराची शिफारस करते। गजानन सूर्यवंशी यांचा लोह्याच्या स्थानिक राजकारणात चांगलाच दबदबा आहे। सूर्यवंशींनी यापूर्वीही लोहा नगर परिषदेचं नगराध्यक्षपद भूषवलंय। पण यंदा एकाच कुटुंबात 6 जणांना उमेदवारी मिळाल्यामुळे सूर्यवंशी घराणं वादात सापडलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यांचा प्रश्न होता, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न होता, लोहा शहरातील मूलभूत सुविधेचा प्रश्न होता, सभागृह असताना जिथं जिथं शहरामध्ये कामं झाली नाहीत त्या भागातले प्रश्न होते। त्यामध्ये आम्ही 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास माझे सगळे हे कामं झालेले आहेत। विकासाच्या मूलभूत सुविधेसंदर्भात मागच्या 15 वर्षात 10 वर्षात जेवढे कामं झाले नाहीत त्या ह्या मागच्या 5 वर्षात झाले माझ्या कार्यकाळात। त्यामुळं विकासाच्या जोरावर आम्ही त्यावेळेस बी निवडणूक लढलो, आता बी याच्यापुढे विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढून भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष 20ला 20 नगरसेवक निवडून आणू आणि लोह्यातील जनता आम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल। लोहा नगरपालिका क दर्जात मोडते। इथं समस्यांचा महापूर आहे, पण समस्यांपेक्षा इथले राजकीय मुद्देच नेहमी चर्चेचा विषय असतात। घराणेशाहीवरून विरोधकांना घेरणारी भाजप लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या चक्रव्यूहात अडकली आहे। या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी भाजप काय शक्कल लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।